जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा प्रभार घेऊन मागील 3 महिन्यात विविध गुन्हेगारांवर आळा घालण्याकरता विशेष प्रयत्न केले। त्यामध्ये बऱ्याच सराईत गुन्हेगारांवर तडीपार व स्थानबद्ध करण्याची कारवाई केली। यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एवढ्यावर न थांबता दामिनी पथकासाठी दामिनी दुचाकी वाहन सुद्धा उपलब्ध करून दिल्या। आता जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी 112 स्वतंत्र कक्षाची स्थापना करून जिल्ह्यातील गुन्हेगारांना जलद गतीने चाप लावण्यासाठी 112 कक्षाचं लोकार्पण आज दिनांक 9 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मंगळवारी सर्व शहरातील पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिन। आपलं सर्वांचं स्वागत आहे। डायरेक्ट 112 ही प्रणाली जे निर्भया हत्याकांड झालेलं आहे त्या धर्तीवर आधारित केली आहे। महाराष्ट्र सरकारने पहिली यूपीमध्ये तयार झाली होती। यूपीच्या आधारावर उत्तर प्रदेशच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये ही सेवा 21 सप्टेंबर 2021 साली चालू झाली। त्यामध्ये आणि 9 डिस्पॅच 14 डिस्पॅचर होतो, पण त्याची बदली झाल्याने आता 9 डिस्पॅचर आणि सुपरवायझर म्हणून काम करतो। ही प्रणाली अशी आहे याच्यामध्ये 2 कॉल सेंटर आहेत, एक पीसीसी आणि एक एसएससी। पीसीसी हे नागपूरला, एसएससी जी आहे सेकंडरी प्रायमरी स्कूल आणि ते आहे मुंबईला। जे आपण डायरेक्ट 112 मध्ये कॉल करतो तो कॉल हा पीसीसी किंवा मुंबईला जातो, नागपूरला किंवा मुंबईला जातो। तिथून ते कॉल टेकर जे आहे महिंद्रा डिफेन्स कंपनी प्रोजेक्ट हा महिंद्रा डिफेन्स कंपनीचा आहे, ते कॉल रिसीव्ह करतात आणि तुमची जे पीडित पर्सन आहे पीडित पर्सनची पूर्ण डेटा माहिती कलेक्ट करतात आणि संबंधित जिल्ह्यामध्ये ते आम्हाला डिस्पॅच करतात। डिस्पॅच केल्यानंतर आम्ही ते संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे डायरेक्ट 112 इंडिव्हिज्युअल पोलीस स्टेशनला दिलेलं आहे 2 व्हीलर आणि मोबाईल आणि फर्स्ट मोबाईल, सेकंड मोबाईल आणि 2 व्हीलर BMचे कर्मचारी त्यांना पाठवतो। ते घटनास्थळी करतात आणि गेलेल्या त्या पीडितांना मदत करून त्यांना मदत करतात। हे सर्व प्रोसेस ते 15 मिनिटांत जवळपास करतात। आणि कधी कसं होतं की एमर्जन्सी खूप असल्यामुळे 2 कॉल येतात, त्याच्यामुळे जे प्रायोरिटी जास्त कॉलची महत्त्वाची आहे त्या प्रायोरिटीला त्याला महत्त्व पहिले देतात। ये कॉल पहले